व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पोलीस आयुक्त कौशिक सर, आदरणीय अतिरिक्त पोलीस आयुक्त शिंदे सर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आमदार दुबे मॅडम, आमदार राजाजी नाईक सर, तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत सर आणि माझे कलीग परिमंडळ 2 सुहास बावचे सर, उपस्थित सर्व अधिकारी, त्याचबरोबर ज्यांच्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच विविध डिपार्टमेंटचे अधिकारी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं या मंचावर मी स्वागत करते. येणाऱ्या या ऑगस्ट महिन्याच्या 27 तारखेला आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, प्रथम पूजनीय बुद्धीची देवता श्री गणेश यांचं आगमन होणार आहे. 10 दिवस गणपती आपल्या सोबत राहतो. तुम्हा सर्वांना माहीत आहे की 1893 मध्ये सर्वप्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्या पाठीमागे हेतू अत्यंत उदात्त होता. तरुण वर्गाला एकत्र आणणं, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करणं आणि त्यांच्या मतीनं स्वातंत्र्याचं स्वप्न जे सर्वांनी मातृभूमीकरता पाहिलं होतं ते परिपूर्ण करणं. आणि तेव्हापासून ही जी परंपरा सुरू झालेली आहे ती अखंड महाराष्ट्रभर इतर अनेक राज्यांमध्ये चालत आलेली आहे. आपण सर्व अत्यंत मनापासून गणेशाची प्रार्थना करतो, पूजा करतो. याची जबाबदारी जशी तुमच्यावर आहे तशी आमच्यावर देखील आहे. अखंड 1947 नंतर देखील ही परंपरा अशीच अबाधित राहिली. असंच सार्वजनिक गणेशोत्सवाचं आगमन होतं. विविध शहरांमध्ये विविध रूपांमध्ये आपण त्याची पूजा करतो. याकरिता आपण सर्व मनापासून तयारी करतो, प्रयत्न करतो. तुमची तयारी ही जबाबदारी कमी असलेली असं म्हणल्याचं वावगं ठरणार नाही. आमची जबाबदारी पूर्ण असते. तुमचा सण हा किंवा आमचा सण अत्यंत शांततामय मार्गाने सर्वांनी पार पाडावा, सर्वांना त्याचा आनंद घेता यावा, याकरिता आम्ही देखील कटिबद्ध असतो. आम्ही देखील प्रयत्न करतो. आमच्या मीटिंग्स देखील त्याचाच एक भाग म्हणजे आजची मीटिंग आहे. 2020 आणि 21 मध्ये आपण कोरोना पाहिला. त्या कोरोनामध्ये अनंत अडचणी आल्या. हा सण आपल्याला साजरा नाही करता आला. पण दुसऱ्या वर्षी मात्र दुप्पट ताकदीनं आपण हा सण साजरा केलेला आहे. झोन 2 वसई आणि झोन 3 विरारमध्ये एकूण दरवर्षी किमान 948 सार्वजनिक गणेश मंडळं गणेशाची प्रतिष्ठापना करतात. 32,500हून अधिक घरगुती गणपती यांचं आगमन होतं. काही लोक 1.5 दिवस, काही लोक 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 11 दिवस अशा प्रकारे गणेशाची पूजा प्रतिष्ठापना होते आणि शेवटच्या दिवशी अत्यंत वाजत गाजत आपण त्याला निरोप देतो. आमची जबाबदारी खूप महत्वाची असते. अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागलेल्या आहेत. 2009 मध्ये मिरज या ठिकाणी एक आक्षेपार्ह देखावा केला होता. त्यावरून थोडं वादंग झालं होतं. त्यामुळे जशी जबाबदारी तुमची आमची आहे तशी जबाबदारी तुमची देखील आहे. आपल्याला सर्वांना येणारा गणेशोत्सव अत्यंत आनंदानं सुखमय वातावरणात साजरा करायचा आहे, एन्जॉय करायचं आहे. यातून देशप्रेम कसं वाढेल, येणारी तरुण पिढी अजून जबाबदारीपूर्वक कशी बनेल, हाच आपला प्रयत्न असायला पाहिजे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती विद्येची देवता आहे. प्रथम पूज्य अशी ही देवता आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला येते. त्यानिमित्तानं आपण एकत्र येतो. तेव्हा मंडळाची जबाबदारी खूप महत्वाची असते. एखादी मूर्ती, एखादा दैवत आपण जेव्हा आणतो तर तो पाहुणा असतो, त्याची सोय जशी कराल त्याचबरोबर त्या गणपतीच्या दर्शनाकरता ज्या काही महिला येतील, जे काही प्रेक्षक येतील, पाहायला लोक येतील, त्यांची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा घरामध्ये सण साजरा करता तेव्हा पोलीस, इतर डिपार्टमेंट रस्त्यावर असतात. त्याचा खंत ना आम्हाला आहे, ना कधी होता, ना असणार आहे, भविष्यात देखील असणार नाहीये. आम्हाला आनंद होतो. तुमचा आनंद पाहताना, तुमचा उत्साह पाहताना आम्ही खूप खुश असतो. आमच्या गणपतीचं विसर्जन युनिफॉर्मवरच होतं. त्याची कधी खंत नव्हती, नाही असणार आहे. मागील 10 वर्ष मी देखील माझ्या घरी गणपती बसवते आणि बरोबर 10 दिवसानंतर माझ्या गणेशाचं विसर्जन होतं. मला एक 10-15 मिनिटांमध्ये ब्रेक मिळतो आणि त्या ब्रेकमध्ये मी विसर्जन करून घेते युनिफॉर्मवर. कधीच खंत नव्हती आणि राहणार पण नाहीये, कारण आम्हाला तुमचा आनंद खूप महत्वाचा आहे. पण तुम्ही देखील हे विसरून चालणार नाही की तुम्ही
सिव्हिलमधले पोलीस आहात, तुमची जबाबदारी आमच्या इतकीच आहे. आम्ही युनिफॉर्म घालतो, ट्रेंड आहोत, पण तुम्ही देखील सिव्हिलमधले पोलीस आहात, तुमची देखील जबाबदारी तितकीच आहे. आम्ही तुमच्यामध्येच असतो, तुमच्या आनंदामध्ये आमचा आनंद सामावलेला असतो, हे आमच्या कृतीतून देखील तुम्हाला दिसत असेल. अशाच मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर देखील झालेल्या आहेत, अजून होतील. तुम्हाला वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. आपण सण साजरा करताना कोणताही त्याला गालबोट लागणार नाही, ही जबाबदारी आपली राहील. माननीय सुप्रीम कोर्ट, माननीय हायकोर्टानं अनेक मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्याचं तंतोतंत पालन करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. रस्ता ह्या देशाच्या रक्तवाहिन्या असतात, त्या क्लिअर व्हायला पाहिजे. वनथट रस्त्यावरच मंडप असावा असं माननीय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, त्याचा आदर होणं अपेक्षित आहे. साऊंड डॉल्बीची नवीन मध्ये प्रथा आली होती, डॉल्बी वाजवायची, तर डॉल्बीच्या आवाजामध्ये काय आनंद मिळतो माहित नाही. बरेच लोक हार्टचे पेशंट झालेले आहेत, वृद्धांना त्रास होतो, पेशंट्सना त्रास होतो. तर माननीय हायकोर्ट यांनी देखील डॉल्बीबद्दल प्रॉपर सूचना दिलेल्या आहेत, त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. सार्वजनिक या शब्दामध्ये सर्वजण येतात, त्यामुळे जसं तुम्ही एक मंडळ आहात, तुमच्या अवतीभोवती जो समाज आहे त्याचा देखील विचार व्हायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला अनेक स्वातंत्र्य दिलेले आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला कर्तव्यानं बांधलेले देखील आहोत. मी माझा आनंद साजरा करताना इतरांचा आनंद हिरावून घेणार नाही, ही माझी जबाबदारी असायला पाहिजे. तुम्ही सर्व सुजाण आहात. भारत हा तरुण लोकांचा देश आहे, अशी ही तुम्हाला याची माहिती असेल. 66च्या वर आपली पॉप्युलेशन जी आहे, लोकसंख्या ती तरुणांची आहे. एवढी शक्ती या तरुणांमध्ये आहे, एवढा शक्तिशाली आपला देश आहे. पहिल्या 5 मध्ये भारताचा पहिल्या 5 महासत्तामध्ये भारताचा समावेश झालेला आहे. या देशाला महान संस्कृती होती आणि ती संस्कृती पुढे घेऊन आपल्याला चालायचं आहे. ती संस्कृती वृद्धिंगत कशी होईल, चांगले आदर्श कसे निर्माण होतील हे पाहायचं आहे. जे जुने जाणते अध्यक्ष असतील, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे मंडळ पुढे नेलेलं आहे, ती त्यांनी आपली जबाबदारी पुढच्या पिढीला दिली आहे. जबाबदारी देताना त्याला त्याचे कर्तव्य काय आहेत, समाजाप्रती तो कसा बांधलेला आहे याची देखील कृपया जाणीव करून द्या. बारीक बारीक गोष्टी असतात, एखादी छोटी गोष्ट मोठ्यामध्ये कधी परावर्तित होईल सांगता येत नाही. सणाचं महत्व आपल्याला माहित आहे. भारतामध्ये जेवढे सण साजरे होतात ते जगामध्ये कुठल्याही देशामध्ये साजरे होत नसेल. असा रंगबिरंगी असा आपला देश आहे. प्रत्येक राज्याचे सण वेगळे आहेत, प्रत्येक राज्याचा कलर वेगळा आहे, पण हा देश खूप रंगबिरंग आहे, अत्यंत इंद्रधनुष्यासारखा नटलेला आहे. तो आनंद वाढवणं हे आपल्या हातात आहे. तरुणांची ती जबाबदारी आहे. मंडळांनी जेव्हा तुम्ही एखाद्या मंडळाचे अध्यक्ष असता, तेव्हा तुम्ही त्या मंडळाचे लीडर असता, त्या भागाचे लीडर असता, आपण नेता असता, तर नेतृत्व गुण वाढवण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळते. चांगल्या प्रथा परंपरा आपल्याला जोपासायच्या आहेत. नवीन चांगले पायदंड आपल्याला घालून द्यायचे आहेत. जी तुमचे बरेच मंडळ खूप सुंदर सुंदर मूर्त्या आणतात, सुंदर देखावे करतात. शेवटच्या दिवशी मिरवणुका देखील खूप सुंदर होतात. मी मागील 2 वर्ष पाहतीये. वसई वेगळीच आहे. वसईला आपलं एक स्वतःचं वैभव आहे. इथली जनता देखील संपन्न आणि वैभवपूर्ण अशी आहे. खूप एन्जॉय करतात. प्रशासनाचा आदर सदैव वसईकरांनी ठेवलेला आहे. मी आता वसईकर आहे. मला 2 वर्ष तुमची परिपूर्ण साथ मिळाली. आमचे लोणथरीचे गावचे सर ते देखील मागच्या 2 वर्ष इथं आहेत. त्यांनी देखील पाहिलेलं आहे की तुम्ही किती सहकार्य करता. प्रत्येक गोष्ट ऐकली जाते, पण एखाद दुसरं मंडळ हट्टीपणा करतं. हट्ट केला की आम्हाला देखील हट्ट करावा लागतो. तर मागच्या वेळी 2-3 मंडळांवर आम्हाला इच्छा नसताना गुन्हे नोंदवावे लागले होते. तर कृपया जवळ 6 तारखेला गणेश विसर्जन आहे आणि 5 तारखेला ईद ए मिलाद आहे. म्हणजे आम्हाला 5ला देखील झोप मिळणार नाही आणि 6ला देखील झोप मिळणार नाही आहे. आम्ही देखील माणसंच आहोत, आम्ही देखील तुमच्यामध्येच आहोत. त्यामुळे जर वेळेत विसर्जन झालं, वेळेत मिरवणूक संपली, तर आम्ही आमची काळजी घेऊ शकू दुसऱ्या येणाऱ्या उद्यासाठी. त्यामुळे सर्व मंडळांना माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी वेळेचं बंधन कृपया पाळा. आम्ही तुमच्याबरोबर होतो आहोत, राहणारच नक्की, पण आपण एक आदर्श घालून द्यायचा आहे. 12ला जर साऊंड बंद होतो, 2 पर्यंत मिरवणूक विसर्जन केलं तर आम्हाला पुढची 4 तास झोप घेऊन परत दुसऱ्या दिवशी बंदोबस्त करता येऊ शकतो. तर याची कृपया जाणीव ठेवा. मागील 2-3 वर्ष ईद ए मिलाद आणि विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी येत होती. मुस्लिम बांधवांनी सहकार्य केलं, दुसऱ्या दिवशी त्यांचा ईद ए मिलाद झाला. त्यामुळं आम्हाला
गणेश विसर्जनानंतर परत दुसऱ्या दिवशी बंदोबस्त करावा लागला होता. पण वसई माणिकपूरमध्ये काही मंडळांनी रात्री सकाळी 7-8 पर्यंत आम्हाला थांबून ठेवलं. काही गरज नव्हती ऍक्च्युली त्याची. आपण सर्व जाणते आहात, जाणकार आहात, तुमचीच मुलं पोलीसमध्ये आहेत, ही देखील तुमची मुलगी आहे, बहीण आहे, असं समजून तुमचं वर्तन असायला पाहिजे. तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या गणेशाच्या मी गणेशोत्सव 2025च्या मनापासून शुभेच्छा देते. आज रक्षाबंधन आहे. सर्व बंधूंना माझ्या वतीनं, माझ्या पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.